Good morning, student. Yesterday, we can see about decimal representation of rational number, and we solve practice set 1.3. Today, we can see about the irrational number and what is a irrational number. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासाला आपण परिमेय संख्येचे दशांश रूप याबद्दल माहिती बघितली आणि त्यानंतर सराव संच 1.3 आपण सोडवला. या तासाला आपण परिमेय संख्येव्यतिरिक्त आणखी काही संख्या असतात त्या म्हणजे अपरिमेय संख्या याबद्दल माहिती बघणार आहोत. वी नो दॅट natural number, then whole number, integer, rational number, these all numbers are real numbers, but also there is a one of the number on the number line which is called as irrational number. Then what is a irrational number? आता आपण नैसर्गिक संख्यांची माहिती बघितली, त्यानंतर पूर्ण संख्या कशाला म्हणायचं ते आपल्याला माहीत आहे, पूर्णांक संख्या कशाला म्हणायचं हे आपण शिकलो, आणि त्याचबरोबर परिमेय संख्येबद्दल आपण विस्तृत माहिती पाहिली. या सर्व संख्या आपण संख्या रेषेवर दाखवू शकतो. ऑल दीज नंबर्स वी कॅन रिप्रेझेंट ऑन दी नंबर लाईन. दिस इज वन ऑफ द नंबर लाईन. This is a starting point, and the number situated, some number, not all number, some number situated on this number line is 1, -1, -2, -3, like this, 1, 2, 3. But there are also many points in between any 2 points. तुम्ही जर ह्या संख्या रेषेचा विचार केला तर संख्या रेषेवर या ज्या काही संख्या मी या ठिकाणी दाखवल्या आहेत, 0 हा आरंभ बिंदू आहे, तिथून उजवीकडे 1, 2, 3 ह्या संख्या आहेत, डावीकडे -1, -2, -3 ह्या संख्या आहेत. फक्त एवढ्याच संख्या रेषेवर सामावलेल्या असतात का? तर अर्थातच या व्यतिरिक्त अनेक संख्या या संख्या रेषेवर सामावलेल्या असतात. देर आर मेनी नंबर सिच्युएटेड ऑन दिस नंबर लाईन. तर ह्या ज्या संख्या असतात याच्यामध्ये नैसर्गिक संख्या असतील, पूर्ण संख्या असतील, पूर्णांक संख्या असतील, या सगळ्यांचा समावेश होतो. त्याचबरोबर परिमेय संख्या या संख्या रेषेवर सामावलेल्या असतात, आणि याच्या व्यतिरिक्त काही संख्या ज्या असतात त्या संख्या म्हणजे अपरिमेय संख्या. मग अपरिमेय संख्या, व्हॉट इज अ इरॅशनल नंबर? हियर in addition to rational number, there are many numbers on the number line, lies on the number line. They are not rational number, that is they are irrational number. If the numbers is not rational number, then the number is irrational number. ज्या संख्या परिमेय संख्या नाहीत अशा संख्या ह्या काय आहेत? अपरिमेय संख्या आहेत, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. समजा या ठिकाणी आपला हा आरंभ बिंदू आहे, या ठिकाणी आपण या ठिकाणी हा आरंभ बिंदू विचारात घेतला तर या ठिकाणी आपण लिहू शकतो हे जे काही
या ठिकाणी आरंभ बिंदू आहे, याला आपण जे काही तिथला निर्देशक आहे, द कोऑर्डिनेट ऑफ स्टार्टिंग पॉईंट इज 0. ॲट दॅट टाईम वी कॅन राईट another some number like this 1 2 3 4 1 2 3 4 like this. Here is 1 2 3 4. Here is -1 -2 -3 -4 1 2 3 4 like this. There are also some rational numbers. Suppose 9/37, 18/12, 19/9/14. These are some rational numbers. But some numbers situated in this point are the irrational number. How can we define the irrational number? आपण संख्या रेषेवर ज्या संख्या दाखवतो त्या संख्यामध्ये शून्य बिंदूपासून डावीकडे उजवीकडे ज्या संख्या आहेत ह्या सगळ्या संख्या आपल्याला माहिती आहे. त्या नैसर्गिक संख्या असतील, पूर्ण संख्या असतील, पूर्णांक संख्या असतील. आता इथून एवढ्या संख्यांचा विचार केला तर ह्या इकडं वाढत जाणाऱ्या संख्या म्हणजे नैसर्गिक संख्या. आता याच पद्धतीनं आपण या ठिकाणी परत संख्या रेषा मी काढतोय. आपल्याला या ठिकाणी एक ही संख्या या संख्या रेषेवर दाखवायची. तर शून्यापासून तुम्ही 1 सेंटीमीटर किंवा 1 एकक एवढं अंतर घेणार तुम्ही. या ठिकाणी तुम्ही 1 ही संख्या दाखवली. आता 1 मधून समजा 1 या पॉईंटला आपण ए नाव देऊयात, ए, आणि ह्याला ओ नाव देऊयात. ओ ए अंतर, ओ ए डिस्टन्स किती आहे? 1 युनिट, 1 युनिट एवढं अंतर आहे. आता या ए मधून परपेंडिक्युलर काढायचं आहे. परपेंडिक्युलर काढायचं आहे म्हणजेच आपण काय करायचं आहे? लंब काढायचा आहे. हा लंब किती काढायचा? तर इथं बी जो पॉईंट आहे, हा बी पॉईंट आपला या ठिकाणी, हा जो बी पॉईंट आहे हा बी पॉईंट आपला बरोबर 1 सेंटीमीटरवर जाईल. म्हणजे हे अंतर 1 सेंटीमीटर आणि हे अंतरसुद्धा 1 सेंटीमीटर. अशा पद्धतीनं आपण समजा ह्या संख्या रेषेवरती आरंभ बिंदूपासून ए एवढ्या अंतरावर, एकक अंतरावर आपण जो लंब घेतलेला आहे तो लंब या पद्धतीनं इथं बी पॉईंट असेल. तर आता हे 1 आहे आणि इकडं पण 1 एकक अंतर आहे. मग आता ओ बी किती मिळेल? तर ओ बी आपण पायथागोरसच्या सूत्राने आपण काढू शकतो. ओ बी स्क्वेअर इज इक्वल टू ओ बीचा वर्ग म्हणजे कर्णाचा वर्ग हा बाजूच्या वर्गाच्या बेरजेवढा असतो. ओ ए स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर. मग आता ह्याची किंमत किती आहे? 1, 1चा वर्ग. ह्याची किंमत किती? 1, याचा 1चा वर्ग. मग ह्यांच्या बेरजेतून आपला किती मिळतं? तर ह्याची किंमत 1 मिळणार अधिक 1 म्हणजे ओ बी वर्गची किंमत तुम्हाला किती मिळते? तर 2 मिळते. मग ओ बीची किंमत वर्गमूळ घेऊन किती मिळते? तर कर्णित 2 एवढी मिळते. मग हा 2 जो आहे, आता ओ बीची किंमत किती मिळते तुम्हाला? तर कर्णित 2 एवढी. या ठिकाणी ओ बीची किंमत कर्णित 2 एवढी. मग हा बी बिंदू आपल्याला जर संख्या रेषेवर दाखवायचं म्हटलं तर कसं दाखवणार? तर त्यासाठी आपण काय करतो? या ठिकाणी ओ बिंदूवर कंपास ठेवायचं. ओ बिंदूवर या ठिकाणी कंपास ठेवायचं
आणि कंपासची पेन्सिल बीपर्यंत आणायची आणि बीमधून अशा प्रकारे इथं आपण कंस मारायचा. ज्या ठिकाणी कंस छेदतो त्या ठिकाणी तुमचं जे अंतर आहे ओपासूनचं, ते ओपासूनचं अंतर या ठिकाणी किती असेल तुमचं, तर कर्णित 2 एवढं असेल. या ठिकाणी हे अंतर कर्णित 2 एवढं असेल. तर अशा पद्धतीने जी काही अपरिमेय संख्या आहेत त्या अपरिमेय संख्या आपण संख्या रेषेवर दाखवू शकतो. या ठिकाणी तुम्हाला मी आत्ता जे शिकवलं तेच या ठिकाणी आकृतीच्या संदर्भात तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. आता OP ही कर्णित 2 एवढी किंमत तुम्हाला संख्या रेषेवर दाखवायची म्हटलं तर तुम्हाला O पॉईंटमध्ये तुम्हाला कंपास ठेवावं लागतं. कंपासचं टोक P या बिंदूत येईल आणि P वरून तुम्ही अशा प्रकारे कंस मारायचा. ज्या ठिकाणी कंस ह्या संख्या रेषेला छेदतो त्या ठिकाणची किंमत किती असेल, तर कर्णित 2 एवढी असेल. तर अशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी लक्षात येतं की जी काही संख्यारेषा आहे त्या संख्यारेषेच्या संदर्भात आपल्याला लक्षात येतं की कुठलीही संख्या आपण संख्यारेषेवर दाखवू शकतो आणि परिमेय संख्येव्यतिरिक्त अपरिमेय संख्या संख्यारेषेवर दाखवता येतात. लक्षात ठेवा, संख्यारेषेवर परिमेय संख्या दाखवत असताना तुम्हाला या ठिकाणी परत एकदा सांगतो, समजा कर्णित 2 ही एक अपरिमेय संख्या आहे. √2 is one of the irrational number. Also there are √3 is a irrational number. Like this number, all number can be represented on the number line by us. आपल्याला कर्णित 2 असेल, कर्णित 3 असेल किंवा अशा अनेक संख्या असतील, ह्या आपल्याला संख्या रेषेवर दाखवता येतात. मग त्यासाठी परत एकदा सांगतो, आता कर्णित 3 ही संख्या रेषेवर आपल्याला दाखवायचं आहे. ही संख्या √3 ही आपला संख्या रेषेवर दाखवायची. मग ही कशी दाखवायची, तर बघा, समजा या ठिकाणी आपला O पॉईंट आहे, त्याचा कॉर्डिनेट 0 आहे. कॉर्डिनेट ऑफ पॉईंट O इज 0. या ठिकाणी तुम्ही पहिला पॉईंट घेतला A, हे डिस्टन्स 1 आहे. A वरून तुम्ही लंब काढला अशा पद्धतीनं. या ठिकाणी तुमचा B पॉईंट आहे. OB अंतर तुम्ही शोधलं. OB अंतर तुम्हाला किती मिळालं, कर्णित 2 एवढं मिळालं. इथून तुम्ही अशा पद्धतीनं कंस मारला. या ठिकाणी तुम्हाला हे कर्णित 2 ही संख्या तुम्ही संख्या रेषेवर दाखवली. आता तुम्ही पुन्हा 2 वर, ह्या कर्णित 2 वर तुम्ही परपेंडिक्युलर काढू शकता. परपेंडिक्युलर काढून हे जे अंतर आहे इथून इथपर्यंतचं अंतर हे किती, √2. 0 पासून √2 पर्यंत √2 अंतर. आणि इकडं तुम्ही इकडं जे घेतलं आहे तेवढंच 1 एकक एवढं अंतर तुम्ही इकडं घेऊ शकता. आणि मग आपण जर का आपल्याला या ठिकाणी आपण C नाव दिलं तर OC काढण्यासाठी पुन्हा आपला पायथागोरस वापरावा लागतो. मग OC² इज इक्वल टू आपण लिहू शकतो, या ठिकाणी एक नाव द्यावं लागेल आपल्याला ह्या पॉईंटला. समजा ह्या पॉईंटला आपण नाव दिलं, समजा D हे नाव दिलं आपण या ठिकाणी. तर OC इज इक्वल टू OD² प्लस DC². आता ODची किंमत किती आहे, तर √2 आहे, प्लस ह्याचा स्क्वेअर किती, 1. तर अशा पद्धतीनं √2चा स्क्वेअर किती मिळणार, तर √2चा स्क्वेअर फक्त तुम्हाला 2 मिळणार. आणि 1चा स्क्वेअर किती मिळणार, तर 1 मिळणार. ह्यांच्या बेरजेतून किती मिळालं, तर तुम्हाला फक्त 3 मिळालं, 2 आणि 3. मग OCचा स्क्वेअर बरोबर 3. मग OC बरोबर आपण लिहू शकतो, OC बरोबर किती, √3.
तर अशा प्रकारे या ठिकाणी ही जी किंमत मिळाली, ही किंमत आपण ह्या संख्या रेषेवर, जी काही संख्या रेषा आहे त्या संख्या रेषेवर आपण पुन्हा घेऊ शकतो. मग ही किंमत आपण कशी लिहू शकतो? तर ही आपली संख्या रेषा असेल. या ठिकाणी तुमचा स्टार्टिंग पॉईंट ओ, या ठिकाणी पहिला बिंदू ए, हे ए बी हे 1 सेंटीमीटर अंतर. तुम्ही ओ बीची किंमत काढली, ती या ठिकाणी मिळाली तुम्हाला कर्णित 2. कर्णित 2 वरून तुम्ही पुन्हा लंब टाकला. पुन्हा या ठिकाणी सी नाव दिलं, या ठिकाणी डी नाव दिलं. तर या ठिकाणी ओ सी तुम्हाला आत्ता सांगितल्याप्रमाणे √3 मिळालं. मग √3 जे आहे ते पुन्हा संख्या रेषेवर आपण दाखवण्यासाठी या ठिकाणी आपली पेन्सिल ठेवायची आणि सीवर पेन्सिल ठेवून अशा प्रकारे दुसरा कंस मारायचा. या ठिकाणी तुम्हाला √3 दाखवता येईल. तर अशा प्रकारे कुठल्याही संख्या आपण संख्या रेषेवर दाखवू शकतो. याचा तुम्ही ट्राय करा. तर लक्षात घ्या, या ठिकाणी देर आर मेनी इरॅशनल नंबर सिच्युएटेड ऑन दी नंबर लाईन. आता या ठिकाणी तुम्हाला एक नोट दिलेली आहे, म्हणजे माहितीसाठी दिलेलं आहे, लक्षात घ्या म्हणून दिलेलं आहे. इन दी प्रिवियस स्टँडर्ड वी हॅव लर्न दॅट pi is not a irrational number. Pi is not a rational number. It means it is a irrational. मागच्या वर्षी आपण पाय बद्दल शिकलो होतो. पाय म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? पाय जे आहे ते आपण अशा पद्धतीने दाखवतो, पण वास्तविक पाय आला कुठून? तर जे काही सर्कल असतं, तर सर्कलच्या बाबतीत ही जी काही सेंटरमधून काढलेली जी कॉर्ड आहे ती म्हणजे वर्तुळाच्या केंद्रातून काढलेली जेव्हा, म्हणजे त्याला आपण व्यास म्हणतो. आणि हे जे काही अंतर आहे वर्तुळाचं त्याला आपण सर्कम्फरन्स म्हणतो. तर सर्कम्फरन्स अपॉन डायमीटर, दिस रेशिओ इज कॉल्ड पाय. C upon D, this ratio is called pi. पाय म्हणजे काय आहे? तर थोडक्यात वर्तुळाचा परिघ आणि वर्तुळाचा व्यास यांचं गुणोत्तर म्हणजे पाय. तर हा पाय जो आहे तो पाय 22/7 ने दाखवला जातो, तुम्हाला माहिती आहे, 22/7. आणि तेच आपण जर आपला दशांश अपूर्णांकात घ्यायचा असेल, डेसिमल फॉर्ममध्ये घ्यायचा असेल, तर डेसिमल फॉर्ममध्ये आपण तेच लिहू शकतो, 3.14 असं दाखवू शकतो. तर ही संख्या असेल किंवा ही संख्या असेल, ही सुद्धा काय आहे? इरॅशनल नंबर आहे, म्हणजे अपरिमेय संख्या आहे. ही संख्या सुद्धा अपरिमेय संख्या आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. तर अशा प्रकारे अनेक संख्या असतात. त्या संख्या तुमच्या माहितीसाठी मी या ठिकाणी काही लिहितो. त्या संख्या म्हणजे √2 असेल, 2√√2 असेल, √3 असेल, देन 3√3 असेल किंवा 2√3 असेल. अशा अनेक संख्या आहेत, अशा अनेक संख्या आहेत की ह्या संख्या अपरिमेय संख्या असतात, म्हणजेच इरॅशनल नंबर असतात. तर अशा पद्धतीनं तुम्हाला अपरिमेय संख्या म्हणजे काय हा भाग मी या ठिकाणी सांगितला. तुम्ही लक्षात ठेवा, अपरिमेय संख्या म्हणजे काय? तर परिमेय संख्या सोडून बाकीच्या सर्व संख्या म्हणजे अपरिमेय संख्या. What is a irrational number? The number which does not rational number. All these numbers are irrational numbers. आता लक्षात घ्या, नैसर्गिक संख्या आपण n ने दाखवतो, पूर्णांक संख्या आपण
डब्ल्यूने पूर्ण संख्या डब्ल्यूने दाखवतो, पूर्णांक संख्या आपण क्यूने दाखवतो, परिमेय संख्या आपण पीने किंवा पी आपण क्यूने दाखवतो. ह्या सर्व संख्या ह्या काय आहेत, तर ह्या सगळ्या संख्या वास्तव संख्या आहेत. त्याला आपण इंग्रजीत रियल नंबर असं म्हणतो. पण फक्त एवढ्या 4 संख्यापासूनच रियल नंबर तयार होतात का किंवा वास्तव संख्या तयार होतात का, तर नाही. याच्याशिवाय दुसऱ्या ज्या संख्या असतात त्या संख्या म्हणजे अपरिमेय संख्या. तर ह्या अपरिमेय संख्या ज्या आहेत त्या अपरिमेय संख्या या ठिकाणी आपण नॅचरल नंबर, होल नंबर, इंटेजर, परिमेय संख्या याच्या व्यतिरिक्त इरेशनल नंबर म्हणजे या पद्धतीनं ह्या सगळ्या संख्यापासून काय तयार होतं, तर या सगळ्यापासून आपल्याला रियल नंबर म्हणजेच वास्तव संख्या तयार झालेल्या दिसतात. तर या पद्धतीनं बाकीचे सगळे संच हे कुठं येतात, तर वास्तव संख्यामध्ये. मग वास्तव संख्येमध्ये मुख्य 2 संच येतात. ते म्हणजे एक तर कुठला गट्टा, परिमेय संख्यांचा एक समूह आणि दुसरा अपरिमेय संख्याचा समूह. तर अशा पद्धतीनं ज्या संख्या परिमेय नसतात, विच नंबर इज नॉट रॅशनल, दीज नंबर्स आर इरॅशनल. ही डेफिनेशन तुम्ही लक्षात ठेवा. आणि हाऊ कॅन वी प्लॉट द इरॅशनल नंबर ऑन दी नंबर लाईन, हा भाग मी शिकवला. संख्या रेषेवर अपरिमेय संख्या कशा दाखवायच्या हा भाग मी तुम्हाला शिकवलेला आहे. तो भाग तुम्ही नीट विचारात घ्या, त्याची प्रॅक्टिस करा. अवघड काही नाही आहे, फक्त एक संख्या रेषा काढायची, त्याच्यावरती आरंभ बिंदू घ्यायचा. आरंभ बिंदूला काहीतरी नाव द्या. तुम्ही ओ देऊ शकता किंवा इतर कुठलाही देऊ शकता. समजा तुम्ही एम नाव दिलं आरंभ बिंदूला, एक एकक अंतरावर ए घ्या किंवा तुम्हाला जे वाटतो तो बिंदू घ्या. तिथून एक लंब काढा. लंब काढल्यानंतर एक खूण करा. जी खूण 1 एकक अंतरावर असेल त्या ठिकाणी बी नाव द्या. ओ बी अंतर तुम्ही काढलं तर ओ बी अंतर तुम्हाला मिळतं कर्णित 2. नंतर अशाच पद्धतीनं तुम्ही ओ ठिकाणावर कंपास ठेवून बीवरनं संख्या रेषेवर कंस मारला तर या ठिकाणी तुम्हाला 2 ही कर्णित 2 ही अपरिमेय संख्या रेषेवर दाखवता येते. या पद्धतीनं तुम्हाला पुन्हा ह्या कर्णित 2 वर तुम्ही दुसरा लंब मारला 1 एकक अंतरातून, तर तुम्हाला या ठिकाणी समजा आपण सी बिंदू घेतला, तर इकडं हा डी बिंदू आहे. तर पुन्हा तुम्ही ओ सी अंतर काढू शकता. ओ सी अंतर तुम्हाला कर्णित 3 एवढं मिळेल. आणि मग अशा पद्धतीनं तुम्हाला कर्णित 3 ही संख्यासुद्धा संख्या रेषेवर दाखवता येईल. या पद्धतीनं तुम्ही पुढं जाऊ शकता, कितीही संख्या रेषेवर दाखवू शकता. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूयात. तुम्ही सराव संच 1.4 पूर्ण करायचा आहे. काही अडचण असतील तर त्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. तुम्हाला पहिला जो प्रश्न आहे या ठिकाणी तो प्रश्न असा दिला आहे, द नंबर √2 इज शोन ऑन द नंबर लाईन. स्टेप्स आर गिवन टू शो √3 ऑन द नंबर लाईन यूजिंग √2. फिल दी बॉक्सेस प्रॉपरली अँड कंप्लीट ॲक्टिव्हिटी. जसं आपण 2 ही संख्या कर्णित 2 ही संख्या रेषेवर दाखवली. हाऊ कॅन वी डिस्कस अबाउट प्लॉटिंग ऑफ अंडर √2 ऑन दी नंबर लाईन लाईक दिस. वी आल्सो हिअर इन दी टेबल. तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, तर जी काही √3 आहे ते संख्या रेषेवर कसं दाखवायचं त्याच्या स्टेप्स तुम्हाला सांगायचे आहेत आणि तुम्ही ती संख्या रेषेवर दाखवायची आहे. ठीक आहे, तुम्हाला या पद्धतीनं ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करावं लागेल.
त्यानंतर ॲक्टिव्हिटी पूर्ण केल्यानंतर तुम्हाला √3 कसं दाखवायचं हे मी ऑलरेडी शिकवलेलं आहे. म्हणजे ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये इथं जे काही तुम्हाला रिकाम्या जागा दिल्या आहेत, हे रिकाम्या जागा तुम्हाला सहजासहजी भरता येतील. ह्या रिकाम्या जागा तुम्हाला सहजासहजी भरता येतील, कारण आपण हे सगळं शिकलेलं आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी हे अंतर तुम्हाला जसं 1 दिलं आहे तसं QR अंतरसुद्धा 1च आहे, हे लक्षात घ्या. आणि पुन्हा तुम्हाला R वरून तुम्हाला या पद्धतीनं इथं कंस मारायचा आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी QOची व्हॅल्यू या ठिकाणी लिहिता, त्याला Qची व्हॅल्यू किती असणार आहे तुमची √2 इथं. नंतर QRची व्हॅल्यू किती असणार आहे, QRची व्हॅल्यू 1 असणार आहे. मग इथं किती येणार, तर इथं 1चा स्क्वेअर येणार. आणि ह्यातून तुम्हाला काय मिळणार 2 + 1 आणि मग इथं किती मिळणार 3, म्हणजे ह्याचा स्क्वेअर 3 मिळतो. म्हणून QRची व्हॅल्यू किती मिळते √3. ही QRची व्हॅल्यू या ठिकाणी आपण लिहितो. तर अशा प्रकारे ही ॲक्टिव्हिटी तुम्ही पूर्ण करायची, सोपी ॲक्टिव्हिटी आहे. त्यानंतर तुम्हाला पुढं सांगितलं आहे जे काही √5 आहे ते √5 नंबर लाईनवरती दाखवा. तर ते तसंच दाखवायचं आहे, काही अवघड नाही. संख्यारेषा काढायची. पहिल्यांदा या ठिकाणी √2 दाखवायचं, हे √2 येईल. नंतर इथं परपेंडिक्युलर काढल्यानंतर तुम्हाला इथून √3 मिळेल. नंतर परपेंडिक्युलर काढल्यानंतर तुम्हाला √4 म्हणजेच 2 मिळेल. √2 म्हणजे किती, तर √4 म्हणजे 2 हे मिळेल. आणि इथं याच्या पुढची जी स्टेप आहे याच्या स्टेपला तुम्हाला √5 मिळेल. लक्षात घ्या, प्रत्येक ठिकाणी हे जे काय परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे ते परपेंडिक्युलर डिस्टन्स 1 युनिट आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला एवढी आकृती पूर्ण करावी लागेल दुसऱ्या प्रश्नात. ठीक आहे. तर अंतर व्यवस्थित घेतली तर तुम्हाला ही आकृती काढायचं अवघड नाही. आणि पुन्हा तुम्हाला करणे 7 ही संख्या परिमेय संख्या, अपरिमेय संख्या तुम्हाला संख्या रेषेवर दाखवा सांगितली, ती पण तुम्हाला याच पद्धतीने दाखवता येईल. तर जर का तुम्हाला काही शंका असेल तर प्रत्यक्ष झूम मीटिंगद्वारे आपल्याला हा तिसरा प्रश्न आपल्याला घ्यावा लागेल. परंतु तुम्ही जर प्रामाणिकपणानं सगळा भाग अभ्यासला आणि प्रयत्न केले तर तुम्हाला हे √5 दाखवता येईल. म्हणजे कर्णित 5 ही संख्या रेषेवर दाखवता येईल आणि कर्णित 7 ही संख्यासुद्धा संख्या रेषेवर दाखवता येईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी थांबूयात. आपला धडा जो काही पहिला होता हा पूर्ण झालेला आहे. म्हणजे वास्तव संख्या हे आपलं पहिलं जे प्रकरण आहे, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या, हे प्रकरण आपलं या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. उद्याच्या तासाला आपण समांतर रेषा, पॅरलल लाईन्स अँड इट्स ट्रान्सव्हर्सल, परिमेय समांतर रेषा आणि छेदिका याबद्दल माहिती बघणार आहोत. धन्यवाद. थांबूयात.